विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आहे। राज्यातील सर्व विधानसभा जागांवर हे सर्वेक्षण केलं जात आहे। सर्वेक्षण अहवालाच्या आधारे आगामी निवडणुकीत तिकीट देण्यात येणार आहे। यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। केवळ सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट देता येत नाही, कुणाला तिकीट न देण्यामागे अनेक कारणं असतात असंही ते म्हणाले। यासोबतच आगामी निवडणुकीत संघाच्या पाठिंबा देण्याबाबत देखील मुनगंटीवार यांनी आपलं मत व्यक्त केलं। याच्यामध्ये काय सर्वेमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट असेल, एखादा उमेदवार निवडून येत नसेल तर निश्चितपणे गंभीरपणे त्याचं आकलन केलं जातं। पण फक्त सर्वे रिपोर्ट हा कोणाची तिकीट कापण्याचा आधार होत नाही। सर्वे रिपोर्ट जनतेच्या मनात काही भाव जरी असेल तरीही तो अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये असतो। कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आहे, एकूण त्या उमेदवाराची प्रतिमा काय आहे, विरोधात कोण उभा राहतो, असं इतक्या अगोदर केलेल्या सर्वेच्या आधारावर एखाद्या उमेदवाराच्या विजय प्रभावाचं विश्लेषण करणं हे काही पूर्णतः योग्य ठरत नसतं। संघ राजकारणापासून अलिप्तच राहतो। संघ मदत करणे किंवा न करणे हा विषय नसतो। संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे। संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही। संघ ही देशभक्तीची भावना त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, देशासाठी वंदन करणारी संघटना आहे।